श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या स्वामी समर्थ भक्तिधारा या चॅनलवर. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांकडून काय अपेक्षा ठेवतात आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. स्वामींना नामस्मरण खूप प्रिय आहे. साध्या सरळ भक्तीमुळेच ते प्रसन्न होतात. पण भक्ती करताना जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर स्वामींच्या कृपेत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया त्या चुका ज्या आपण नकळत करतो आणि ज्यामुळे स्वामींचं समाधान. एक भक्त दररोज 3 अध्याय, 11 माळा आणि पारायण करत असे. पण त्याच्या मनात विचार होता की मी किती मोठा सेवक आहे, माझ्यामुळे स्वामी प्रसन्न आहेत. काही दिवसानंतर त्याला अनुभव येणं थांबलं. मग त्यानं स्वामींना प्रार्थना केली. स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या सेवेत माझं नाव आहे, पण मनात अहंकार आला. जिथे अहंकार तिथे मी नसतो. स्वामींना नम्रता प्रिय आहे. स्वामी माझ्याकडून करून घेत आहे असा भाव असेल तरच सेवा फलदायी ठरते. इतरांशी तुलना करू नका. उदाहरणार्थ, शेजाऱ्याने सेवा करून मोठं घर बांधलं. आपणही सेवा सुरू केली, पण काही बदल दिसत नाही. लगेच मनात येतं, स्वामी माझ्याकडे का पाहत नाहीत. पण स्वामी म्हणतात, ज्याचं मन वेगळं त्याचा भाव वेगळा. तुझं मन अजून भटकतंय. स्वामींवर लक्ष केंद्रित करा, दुसऱ्यांच्या प्रगतीवर नाही. श्रद्धा ठेवा, स्वामी योग्य वेळी कृपा करतात. एका भक्तानं माळा केली म्हणजे जप केला, पण मनात दुसऱ्यांविषयी राग होता. स्वामींनी त्याला अनुभव दिला नाही. स्वामींना शब्दांपेक्षा विचार महत्त्वाचे आहेत. जर मनात दुसऱ्यांविषयी वाईट विचार असतील तर ती सेवा अपूर्ण राहते. आईवडिलांचा आणि जीवनसाथीचा मान. स्वामी म्हणतात, ज्या घरात आईवडिलांचा अपमान होतो, पत्नीचा सन्मान होत नाही, नवऱ्याला इज्जत मिळत नाही, त्या घरात मी कधीच वास करत नाही. एका माणसाने आईला वृद्धाश्रमात ठेवलं आणि घरी स्वामींची मूर्ती ठेवली. त्याला स्वामींचा अनुभव कधीच आला नाही, कारण आईबाबा म्हणजेच स्वामींचं रूप. घरात प्रेम, आदर आणि समानता असेल तर स्वामींचं घरात आगमन नक्की होतं. अन्नाचा अपमान करू नका. उदाहरणार्थ, गावात अन्न उरलं की ते जनावरांना दिलं जातं. शहरात मात्र डस्टबिनमध्ये जातं आणि तिथे अन्नाचा अपमान होतो. अन्न जितकं लागतं तितकंच बनवा. उरलं तर गरजू लोकांना द्या. अन्न वाया घालवलं तर लक्ष्मी दूर जाते. नॉनव्हेजची सवय. आपण असं म्हणत असतो की स्वामी, मला ही सवय आहे, मला सोडायची आहे, पण ती सुटत नाहीये. स्वामी म्हणतात, हळूहळू मी तुला मदत करीन, पण प्रार्थना कर, थांबवायची नाही. स्वामींना अहिंसा प्रिय आहे. प्रामाणिकपणे प्रार्थना केली तर हळूहळू नॉनव्हेजची इच्छा कमी होते. स्वार्थासाठी सेवा करू नका. यावरती एक कथा सांगते. एक भक्त रोज पारायण करत असे आणि म्हणत असे की माझं घर जर मिळालं नाही तर मी सेवा करणं सोडून देईन. काही महिने गेले, त्याला घर मिळालं नाही. पण ज्या दिवशी त्याने निस्वार्थपणे पारायण सुरू केलं, काही दिवसातच त्याचं काम झालं. स्वामींना मागायची गरज नसते, ते आपल्या गरजा ओळखतात. मागणारा शहाणा व्हायचं की स्वामींवर विश्वास ठेवणारा शहाणा व्हायचं हा आपला निर्णय. महत्त्वाचे 5 नियम. आई वडिलांचा कधीही अपमान करू नका. पत्नी नवऱ्याचा सन्मान करा. अन्नाचं मोल जाणून घ्या. घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका. दुसऱ्यांच्या यशावर जळू नका. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींना घाबरून सेवा नको. स्वामींना प्रेमाने सेवा हवी आहे. तुम्ही आईला जसं गपचूप सांगता की आई, माझ्या मनात हे आहे, तसं स्वामींशी नातं जोडा. स्वामींना आपल्या प्रत्येकाची गरज माहिती आहे. योग्य वेळी ते नक्की देतात. म्हणून चला, आजपासून आपण सर्व चुका टाळून निस्वार्थ भावनाने स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे स्वामींचे कथा, अनुभव आणि स्वामींची शिकवण ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.